सोलापूर महानगरपालिकेच्या घट संकलन उपक्रमाला दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छता ही सेवा 2025 पंधरवड्याअंतर्गत स्वच्छ हरित उत्सव साजरा करत राबवलेल्या घटसंकलन या पर्यावरण उपक्रमाला सोलापूरकरांनी दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नवरात्रोत्सवाच्या समाप्तीनंतर विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी शहरात घटविसर्जन करण्याची प्रथा आहे। याच विसर्जनामुळे होणारे पर्यावरणाचं नुकसान आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न टाळण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध उद्यानांमध्ये 26 घट संकलन केंद्र स्थापन केली होती। महापालिकेच्या या अभिनव उपक्रमास 3 ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवशी तब्बल 2097 कुटुंबांचं घट संकलन झालेलं होतं। या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद कायम ठेवत सोलापूरकर नागरिकांनी 4 ऑक्टोबर रोजीही सोलापुरातील 1182 कुटुंबांनी आपले घट संकलन केंद्रात जमा केले। घट संकलन उपक्रमाचं महत्त्व आणि संकलित केलेल्या सर्व घटांचे उद्यान विभागाकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने खतामध्ये रूपांतर केलं जाणार आहे। यामुळे जलप्रदूषण टाळण्यास मदत होणार असून नैसर्गिक खत निर्मितीही होईल। सोलापूरकरांनी दाखवलेला सहभाग पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे। या अभिनव आणि यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून असे उपक्रम सातत्याने राबवण्यात यावेत अशी भावना व्यक्त होते। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी याप्रसंगी बोलताना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सोलापूरकरांनी या महत्त्वपूर्ण संकल्पनेला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल स्वच्छ आणि सुंदर सोलापुरी संकल्पना यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका अशाच पद्धतीने कटिबद्ध राहील असं सांगितलं।